नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरवी बागुल फ्रॉम एम.ए.जे. ज्युनियर कॉलेज मालेगाव. विषय सहकार इयत्ता 11वी प्रकरण दुसरे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. मित्रांनो, या प्रकरणास आज आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपणास विविध व्यावसायिक संघटनाचे प्रकार कार्य करताना आढळत असतील. व्यापारी संघटना लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपात कार्य करीत असतात. उद्योग व्यवसाय आणि व्यापाराच्या विकासाच्या कार्यात उत्पादन, निर्मिती, खरेदी विक्री आणि ग्राहक या सर्वच घटकांना एकत्र आणण्याचे कार्य या संघटना करीत असतात. व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असली तरी समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा त्याच्या कार्यामागील मुख्य हेतू असतो. व्यापारी संघटना म्हणजेच अशी रचना की जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करेल आणि वस्तूचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळवेल. व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या या विविध व्यावसायिक संघटना एकदमच निर्माण झाल्या नाहीत, तर मित्रांनो, व्यापाराच्या विकासाच्या अवस्थातून एकापाठोपाठ एक अशी त्यांची गरजेनुसार निर्मिती झाली. सुरुवातीस एकल व्यापारी संस्था निर्माण झाल्या. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य या गरजा भागवण्यासाठी सामूहिक मालकी असणाऱ्या भागीदारी संस्था नंतर अस्तित्वात आल्या. मोठ्या प्रमाणात भांडवल उभे करून व्यवसायामध्ये आधुनिक तंत्र व कौशल्याचा वापर करून उत्पादन आणि सेवा कार्यामध्ये नफा मिळवण्यासाठी संयुक्त भांडवल संस्था म्हणजेच त्याला आपण कंपनी असे म्हणत असतो, यांचा देखील उदय झाला. त्यानंतर मित्रांनो, समाजाला मूलभूत जे काही समस्या असतील, जे काही सेवा असतील, ह्या मूलभूत स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी सहकारी तत्त्वावर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांचा देखील उगम झाला. मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण विविध व्यवसाय संघटन प्रकाराची माहिती व वैशिष्ट्ये आणि त्यांचे तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण व्यवसाय संघटनाचे विविध प्रकार या मधील एकल व्यापारी व्यक्तिगत व्यापारी संस्था या प्रकाराची अगोदर आपण माहिती घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, एकल व्यापारी व्यक्तिगत व्यापारी संस्था त्याचा अगोदर अर्थ नंतर व्याख्या बघू. मित्रांनो, अर्थ: जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल व्यवसायात गुंतवते व व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण ती व्यक्ती स्वतःच करते, झालेल्या नफ्या तोट्यास स्वतःच जबाबदार असते, तेव्हा त्या व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी असे म्हटले जात असते. व्यवसायातील धोके स्वीकारून नफा मिळवणे: कोणत्याही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता व्यक्ती ताबडतोब व्यवसाय सुरू करते. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला स्थानिक जे काही स्वराज्य संस्था असतात त्यांची परवानगी त्याला आवश्यक असते. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये त्याला व्यवसाय जर करायचा असेल तर अशा वेळेस मात्र त्यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर हा व्यवसाय तो लगेच सुरू करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था यांच्या व्याख्या बघू. मित्रांनो, जेम्स लुंडी यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते व व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवते, व्यवसायातील नफ्या तोट्यास स्वतःच जबाबदार राहते, तेव्हा त्यात एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हटले जाते. मित्रांनो, जेम्स लुंडी यांच्या व्याख्येवरून आपणास असे दिसून येते की येथे व्यक्ती हा आपला व्यवसाय स्वमालकीच्या भांडवलात गुंतवून करीत असतो आणि त्या व्यवसायामध्ये तो स्वतःच जबाबदार असतो. त्याचे संपूर्ण त्या व्यवसायावरती नियंत्रण असते, स्वतःच व्यवस्थापन करीत असते आणि त्या व्यवसायामध्ये त्याला नफा झाला किंवा तोटा झाला तर ह्या दोन्ही गोष्टी तो स्वतःच जबाबदार असतो. म्हणून यास आपण एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था असे म्हणत असतो. त्यानंतर डॉक्टर जॉन सुबिन यांनी देखील व्याख्या केलेली. त्यांच्या मते व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाला भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते आणि नफा नुकसानी स्वतः जबाबदार असते, त्यास एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था असे म्हणतात. मित्रांनो, त्यांच्या व्याख्येवरून आपण असे दिसून येत असते की या व्यवसायामध्ये जो काही व्यवस्थापन करणारा असतो आणि नियंत्रण करणारा असतो आणि भांडवल गुंतवणारा असतो,
तो एकच व्यक्ती असतो. जर त्या व्यक्तीस नफा झाला, नुकसान झाला, तर ती व्यक्ती स्वतःच जबाबदार असते. म्हणून अशा जी काही संस्था किंवा जे काही व्यवसाय चालत असतो, त्यास आपण एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था असे म्हणत असतो. मित्रांनो, अर्थ आणि व्याख्या बघितल्यानंतर आपण आता व्यक्तिगत व्यापारी संस्थांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे बघू. मित्रांनो, व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये एकूण 10 आहेत. त्यातील पहिलं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सुलभ स्थापना. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सुलभ स्थापना. हे व्यक्तिगत व्यापारी संस्थेसाठी कोणताही स्वतंत्र कायदा केलेला नाही. म्हणजे जो काही एकल व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी असा भारतीय संविधानामध्ये असा कोणताही स्वतंत्र कायदा निर्माण करण्यात आलेला नाही. परंतु हा व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल, तर आपल्या देशातील सर्वसाधारण कायद्याचे पालन करून स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून व्यक्ती ह्या व्यवसायाची सुरुवात करू शकते. म्हणजेच हा व्यवसाय सुरू करण्यास लगेच सुरू करता येता किंवा त्वरित सुरू करत येत असल्याकारणाने हा व्यवसाय सुरू करण्यास म्हणजे किंवा निर्माण करण्यास किंवा स्थापन करण्यास कोणत्याही अडचणी नसतात. त्यामुळे हा व्यवसाय आपण लगेच चालू करू शकतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायाची मालकी. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सुरू करणारा व्यापारी स्वतःच व्यवसायाला मालक असतो. तो स्वतःच भांडवल गुंतवतो. व्यावसायिक मालमत्तेचा व साधनाचा तो स्वतःच जबाबदार किंवा स्वतःच मालक असतो. मित्रांनो, हा अशा प्रकारचा व्यवसाय चालू केल्याने त्या व्यक्तीला किंवा त्या व्यावसायिक संस्थेला स्वमालकी ही प्राप्त होत असते. हे या व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचे भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे व्यक्तिगत व्यापाऱ्याला एकट्यालाच उभे करावे लागते. तो बऱ्याच वेळेस आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून मदत घेत असतो किंवा बँकेकडून कर्ज काढून व्यवसायासाठी स्वतःच भांडवल उभे करीत असतो. हे महत्त्वाचे व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे वैशिष्ट्य आहे किंवा एकल व्यापाराचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिगत व्यापारामध्ये व्यक्ती व्यवसायाची मालक असल्यामुळे व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन व नियंत्रण त्यालाच करावे लागते. व्यवसायातील सर्वच निर्णय ती व्यक्ती घेत असते. एकल व्यापारी हा व्यवसाय घटकाचा मालक व व्यवस्थापक असल्याने व्यक्तिगत व्यापार हा एकपात्री प्रयोगासारखाच असतो. विद्यार्थी मित्रांनो, एकल व्यापारामध्ये जो काही व्यापारी असतो किंवा जो काही व्यावसायिक असतो त्याला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागत असतात. म्हणजेच तो नियंत्रक असतो, तोच व्यवस्थापक असतो आणि जे काही त्या व्यवसायासाठी लागणारा माल असतो त्या व्यवसायाचा माल त्याला इतरस्त शोध घ्यावा लागत असतो आणि आपला व्यवसाय त्याला उभा करावा लागत असतो. म्हणजे जणू काही त्याला जे काही एकपात्री प्रयोगशाळा असते अशा पद्धतीने त्याला वेगवेगळ्या भूमिका ह्या पार पाडावी लागत असतात. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य म्हणजेच अमर्यादित जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिगत व्यापारी संस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यातील पाचवं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच अमर्यादित जबाबदारी. व्यक्तिगत व्यापारातील व्यवसायातील जी काही जबाबदारी ती अमर्यादित असते. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाला तर तो भरून काढण्यासाठी किंवा ती देणी देण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता विकून ती देणी त्याला द्यावी लागत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एकल व्यापारी असतो तो स्वतःच नियंत्रक असतो, स्वतःच व्यवस्थापक असतो आणि स्वतःचेच भांडवल गुंतवत असतो. म्हणून ज्यावेळेस जर त्या व्यापारामध्ये त्याला काही नुकसान आलं तर अशा वेळेस त्या व्यक्तीला स्वतःच त्याची भरपाई करावी लागत असते. म्हणजे त्याला अनेक अशा जबाबदाऱ्यातून त्याला किंवा समस्यांना त्याला तोंड द्यावे लागत असते. म्हणजेच त्याच्या जबाबदाऱ्या ह्या लिमिटेड स्वरूपाच्या नसून अमर्यादित स्वरूपाच्या असतात. त्यानंतर मित्रांनो, सहावं वैशिष्ट्य म्हणजे व्यवसायातील गुप्तता. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये गुप्ततेला अतिशय महत्त्व असते. व्यक्तिगत व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा जर कधी घटक असेल तो म्हणजेच गुप्त गोष्टींची माहिती फक्त एकाच व्यक्तीच असते. व्यावसायिक निर्णय, तंत्र, खरेदी, विक्री, नफा-तोटा इत्यादी बाबीतील कमाल गोपनीयता ठेवता येते. विद्यार्थी मित्रांनो, जो काही व्यवसाय चालू केलेला असतो त्यातील
त्याला मिळणारा नफा असेल तो कोणाशी शेअर करत नसतो किंवा तोटा झाला तोही कोणाला सांगत नसतो. कारण की तो स्वतःच मालक असतो, तो स्वतः व्यवस्थापक असतो, तो स्वतःच नियंत्रक असतो. त्यामुळे ह्या व्यवसाय चालू करत असताना एकल व्यापारातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच त्या व्यवसायामध्ये गुप्तता ही पाळली जाते. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य म्हणजेच नफा तोट्यातील भागीदार नसतो. मित्रांनो, 7वं वैशिष्ट्य म्हणजेच नफा तोट्याला भागीदार नसतो. एकल व्यवसायामध्ये एकटाच मालक असल्याने सर्वच नफा व्यक्तिगत व्यापाऱ्याला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, एकल व्यापारामध्ये तो स्वतःच मालक असल्याकारणाने त्या व्यवसायामध्ये त्याला होणारा जो काही नफा असेल तो त्या व्यक्तीलाच होत असतो किंवा त्याला जो तोटाही झाला असेल त्या व्यवसायामध्ये तर त्या व्यक्तीला स्वतःच सहन करावा लागत असतो. व्यवसायाच्या नफ्यात किंवा तोट्यात इतर व्यक्ती भागीदार नसतात. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 8वं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ग्राहकांचे सलोख्याचे संबंध. विद्यार्थी मित्रांनो, एकल व्यापारातील अत्यंत महत्त्वाचं जे काही वैशिष्ट्य असेल ते म्हणजे ग्राहकाचे सलोख्याचे संबंध. व्यक्तिगत व्यापारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांचे त्याचे रोजचे संबंध किंवा प्रत्यक्ष संबंध येत असतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी, चालीरीती, आर्थिक परिस्थिती त्याला माहिती असते. ग्राहकांचे सलोख्याचे व व्यक्तिगत संबंध निर्माण करून त्यांच्या दैनंदिन गरजा तो पूर्ण करीत असतो. त्यानंतर जे काही व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे 9वे वैशिष्ट्य ते म्हणजे त्वरित निर्णय. विद्यार्थी मित्रांनो, एकल व्यापारामध्ये व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात एकच व्यक्ती मालक असल्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार वस्तूच्या किमतीतील ग्राहकांनी दिली जाणारी सूट, हंगामानुसार किंवा सणावारानुसार उधारीची सवलत इत्यादीबाबत तो ताबडतोब निर्णय घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला त्याला उधार द्यायचा असेल तर तो निर्णय तो घेत असतो. त्याला कोणालाही दुसऱ्याला विचारावं लागत नसते. त्याचप्रमाणे विशिष्ट असे हंगाम असेल तर विशिष्ट अशा वस्तूंवरती त्याला जर काही सूट द्यायची असेल तर ते सुद्धा निर्णय तोच घेत असतो. म्हणून हे निर्णय त्वरित होत असल्यामुळे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत असतो. त्यानंतर शेवटचे वैशिष्ट्य म्हणजेच स्वयंरोजगाराचा मार्ग. विद्यार्थी मित्रांनो, एकल व्यापारातून किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे वैशिष्ट्य बघत असताना जे काही 10वं वैशिष्ट्य हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो. एकल व्यापारामध्ये स्वयंरोजगाराचा मार्ग हा निर्माण होत असतो. विद्यमान काळात बेरोजगारी वाढत चालली आहे. रोजगाराचा मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था हा व्यवसाय लोकप्रिय होत चालला आहे. काही व्यवसाय असे असतात की ज्यामध्ये व्यक्तिगत कलागुणांना आणि कौशल्यांना महत्त्व असते. असे व्यवसाय व्यक्तिगत व्यापारी संस्था लक्ष घालून सुरू करते व सेवा देते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकल व्यापाराचे किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेची अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये बघितले. त्यानंतर जो काही नेक्स्ट जो काही प्रकार आहे दुसरा तो म्हणजेच भागीदारी संस्था. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्था म्हणजेच काय? तर त्याचा अगोदर आपण अर्थ आणि नंतर व्याख्या बघू. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायातील सर्वच व्यावसायिक कार्य एकच व्यक्ती स्वतः सांभाळू शकत नाही. आपण आत्ताच बघितले की व्यक्तिगत व्यापारामध्ये तो स्वतःच व्यवस्थापक असतो, नियंत्रक असतो. त्याचे स्वतःचेच भांडवल त्याला गुंतावे लागत असते. ज्यावेळेस त्याला नफा किंवा तोटा होत असतो या साऱ्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागत असतात. त्यामुळे एकल व्यापारी व्यवसायामध्ये बऱ्याच काही समस्या किंवा तो कार्यक्षमपणे तो व्यवसाय चालू शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही भागीदारी संस्था उदयास आल्या.
कारण त्याच्याकडे भांडवल आणि व्यवस्थापित कौशल्ये ही मर्यादित असतात. कोणाकडे? एकल व्यापाऱ्याकडे. व्यक्तिगत व्यापारातील दोष दूर करून व्यक्तिगत व्यापार विकसित करण्यासाठी व्यवसाय संघटनेचे नवीन स्वरूप उदयास आले. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी अधिक प्रमाणात भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य गरजेचे असते. म्हणून 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी संस्थेची स्थापना करतात. मित्रांनो, आपण आता भागीदारी संस्थेची व्याख्या बघू. भारतीय भागीदारी कायदा 1932 यांच्या मते सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपापसात करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केलेले आहे त्या व्यक्तीच्या परस्परातील संबंधाला भागीदारी असे म्हणतात. मित्रांनो, भारतीय भागीदारी कायदा 1932 यांनी जी काही व्याख्या केलेली आहे की सर्वांनी किंवा सर्वांतर्फे चालवलेला जो काही व्यवसाय असतो त्यामध्ये त्यांनी जी काही नफ्याची जी काही वाटणी असते ती आपापसात ज्या व्यक्तींनी मान्य केलेलं असते, म्हणजे विशिष्ट असा भाग ज्यांनी जितका गुंतवला असेल त्या प्रमाणात त्यांना तो नफा दिला जाईल, हे त्यांनी परस्परात संबंधातून ते मान्य केलेले असते. असे व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येत असतात तेव्हा भागीदारी संस्था ह्या उदयास येत असतात. त्यानंतर दुसरी जी काही व्याख्या केलेली आहे ती म्हणजेच डॉक्टर जे एन सुबिन यांच्या मते 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालवण्याची सामूहिक जबाबदारी घेतात त्यास भागीदारी संस्था असे म्हटले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन ते आपल्या व्यवसाय चालू करताना तोंडी स्वरूपाचा करार करतात किंवा लेखी स्वरूपाचा करार करून आणि आपापल्या व्यवसायातील जी काही गुंतवणूक असते ती किती प्रमाणात असेल आणि त्या प्रमाणात त्याला नफा हा किती दिला जाईल याची त्यांनी विभागणी केलेली असते आणि ही विभागणी केल्यानंतर भागीदारी संस्था ह्या उदयास येत असतात. मित्रांनो, आता आपण भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये बघू. भागीदारी संस्थेची एकूण 10 वैशिष्ट्ये आहेत आणि त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच करार. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी व्यवसायाची निर्मिती ही 2 किंवा अधिक व्यक्ती आपापसात तोंडी किंवा लेखी कराराने करतात. त्यात व्यवसायाच्या अटी व नियमाच्या प्रत्येक भागीदाराचे अधिकार व जबाबदाऱ्या, नफा तोट्याचे वाटप इत्यादी बाबतची तरतूद केलेली असते. हा व्यवसाय चालू करत असताना 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि ते तोंडी स्वरूपात किंवा लेखी स्वरूपात करार करतात आणि प्रत्येक भागीदाराचे अधिकार व जबाबदाऱ्या यामध्ये दिलेल्या असतात आणि नफा तोट्या याबाबतचे वाटप देखील, जर व्यवसायामध्ये तोटा झाला तर त्याचे वाटप देखील केलेले असते आणि नफा झाला तर ज्या गुंतवणूकदाराने जितक्या प्रमाणात गुंतवणूक केली असेल तितक्या प्रमाणात त्याला त्याचे लाभांश हा किंवा नफा त्याला दिला जाईल याची तरतूद त्यांनी केलेली असते ह्या कराराच्या माध्यमातून. हे भागीदारी संस्थेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरे जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच कायदेशीर नोंदणी. विद्यार्थी मित्रांनो, सन 1932च्या भारतीय भागीदारी कायद्यातील तरतुदीनुसार भागीदारी व्यवसायाची नोंदणी करणे हे आवश्यक असते. म्हणजेच हा व्यवसाय चालू करत असताना जो काही सन 1932चा जो काही कायदा आहे त्यानुसार अशा जो काही भागीदारी संस्था किंवा जो काही व्यवसाय उदयास येत असतो त्याची नोंदणी ही करणे आवश्यक असते आणि ती महाराष्ट्र राज्यामध्ये तर सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही तिसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच तिसरं वैशिष्ट्य म्हणजे भागीदारांची संख्या. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं वैशिष्ट्य म्हणजे भागीदारांची संख्या. भागीदारांची किमान संख्या ही 2 तर कमाल संख्या ही 50 असते. त्यानंतर जे काही चौथे वैशिष्ट्य ते म्हणजेच कायदेशीर व्यवसाय. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्थेला कायदेशीर व्यवसाय करावा लागतो. त्याला
कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करावा लागतो. भागीदार संस्थेला बेकायदेशीरपणे व्यवसाय करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही भागीदार संस्था असते, ती ज्यावेळेस व्यवसाय निर्माण करत असते, तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदीतून जावे लागत असते. त्यांना कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय चालू करता येत नाही, की जे आपल्या देशामध्ये की ज्यांना अशी जसं काय मादक पदार्थ असतील यांची निर्मितीही करता येणार नाही. त्यानंतर ज्या व्यवसायांवरती भारत सरकारने बंदी घातलेली आहे किंवा त्या देशातील गव्हर्नमेंटने त्या व्यवसायांवरती किंवा त्या पदार्थांवरती बंदी घातली असतील, तर असे व्यवसाय त्यांना करता येत नाही. म्हणजेच ज्या काही व्यवसायांना त्या देशातील सरकारांनी परवानगी दिलेली असेल, त्याच व्यवसायांना ते व्यवसाय ही भागीदारी संस्थेतून करू शकतात. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 5वं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी करारानुसार एक किंवा अधिक व्यक्ती सक्रिय भागीदार असतात. व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ते संयुक्तपणे पार पाडत असतात. या व्यवसायामध्ये 2 किंवा अधिक व्यक्ती किंवा 1 किंवा अधिक व्यक्ती सक्रिय भागीदार असतात. त्यामुळे ते जो काही व्यवसाय चालू करत असतात, ते भागीदारी सुरळीतपणे चालवा म्हणून काही भागीदार स्वेच्छेने आपले व्यवस्थापकीय हक्क इतर भागीदारांना देतात. परंतु व्यवस्थापनाची जबाबदारी ही सरावणारच असते. जर एखाद्या व्यवस्थापकाकडे विशिष्ट असे पद असेल, तर ते त्याच्याकडून होत नसेल, तर अशा वेळेस तो व्यक्ती किंवा तो व्यावसायिक दुसऱ्या भागीदाराकडे ते पद किंवा त्याचे हक्क सोपवीत असतो आणि आपला व्यवसायातील जो काही गुंता असतो, तो सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. म्हणजेच ज्यावेळेस आपण व्यवस्थापनाच्या बाबतीत बघत असतो, त्यावेळेस इथे व्यवस्थापन हे एकदम सुरळीत आणि चांगल्या रीतीने होत असते. जर व्यवस्थापन चांगल्या रीतीचं असेल, तर ती भागीदारी संस्था नक्कीच चांगल्या पद्धतीने नफाही कमवत असते आणि जर व्यवस्थापन ही चांगल्या प्रकारचे नसेल, तर ती संस्था लयास पावण्यास सुरुवात होत असते. म्हणून व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा भागीदारीतील वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जो काही 6वं जे काही वैशिष्ट्य आहे, ते म्हणजेच भागीदारांमधील परस्पर संबंध. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक भागीदार हा भागीदारी संस्थेचा अभिकर्ता त्याचबरोबर प्रधान या नात्याने कार्य करीत असतो. सर्वजण भागीदारी संस्थेचे मालक व अभिकर्ते असतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रत्येकजणच अभिकर्ता आणि प्रधान असल्यामुळे त्यांचे संबंध हे एकदम चांगल्या प्रकारचे असतात. जर त्यांच्या नात्यात किंवा त्यांच्या कार्यात दुरावा जर असेल, तर अशा वेळेस ही भागीदारी संस्था चांगल्या पद्धतीने नफा किंवा व्यवसाय करू शकत नाही आणि ती लयास पावत असते. म्हणून 6वं जे काही वैशिष्ट्य ते म्हणजेच भागीदारांमध्ये परस्पर संबंध हे सलोख्याचे असले पाहिजे. त्यानंतर 7वं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अमर्यादित जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, अल्पवयीन भागीदार वगळता सर्वच भागीदारांची जबाबदारी ही वैयक्तिक, सामूहिक आणि अमर्यादित असते. भागीदारी संस्थेची देणी भागवण्यासाठी जबाबदारी सर्वांचीच असते. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांच्या खाजगी संपत्तीचाही उपयोग केला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 7वं जे वैशिष्ट्य अमर्यादित जबाबदारी यामध्ये बघताना जर जी काही भागीदारी संस्था असेल आणि या भागीदारी संस्थेमध्ये कोणाचे देणे द्यायचे असेल, तर अशा वेळेस जर त्या संस्थेला तोटा झाला, तर अशा वेळेस जी काही आपल्या खाजगी जी काही मालमत्ता असते, त्याचासुद्धा ती परतफेड करण्यासाठी उपयोग केला जात असतो. म्हणून जी काही भागीदारी संस्था असते, त्यांना अमर्यादित जबाबदाऱ्या ह्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जे काही 8वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संयुक्त मालकी. विद्यार्थी मित्रांनो, सर्व भागीदार संस्थेच्या सर्वच मालमत्तेचे संयुक्तरित्या जबाबदार असतात. संस्थेच्या संपत्तीचा खाजगी उपयोग करता येत नाही. संयुक्त मालकी जे काही आपण 8वं वैशिष्ट्य बघतोय, यामध्ये
जे काही एक किंवा अधिक जे काही सभासद किंवा व्यावसायिक असतील ते एकत्र येऊन ही संस्था निर्माण करीत असतात. त्यामुळे एका व्यावसायिकाला किंवा एका भागीदाराला याचा उपयोग हा खाजगी स्वरूपात करता येत नाही. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. जोही काही निर्णय घेतला जात असतो तो संयुक्तपणे घेतला जात असतो, कारण की मालकी ही सगळ्यांची सारख्या स्वरूपाची असते. त्यानंतर 9वं जे काही वैशिष्ट्य आहे भागीदारी संस्थेचं ते म्हणजे नफा-तोटा विभागणे. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी करारात नफा-तोटा कोणत्या प्रमाणात विभागला जावा हे निर्धारित केलेले असते. तशी तरतूद नसेल तर नफ्या-तोट्याची समान विभागणी केली जात असते. ज्यावेळेस भागीदारी संस्थेची निर्मिती होत असते त्यावेळेस एक किंवा अधिक जे काही व्यावसायिक एकत्र येऊन ही संस्था निर्माण करतात. त्यावेळेस त्याने जो विशिष्ट असा करार केलेला असतो आणि त्या करारानुसार त्या व्यवसायामध्ये नफा झाला तर त्याला किती प्रमाणात लाभांश द्यायचं त्याच्या रकमेनुसार हे ठरलेलं असतं किंवा जर तोटा झाला तर ते सुद्धा समानप्रमाणे त्याची विभागणीही ते वाटून घेत असतात. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे भागीदारी संस्थेतील. त्यानंतर शेवटचे वैशिष्ट्य म्हणजेच विसर्जन. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या भागीदाराचा मृत्यू, निवृत्ती, दिवाळखोरी, मानसिक असंतुलन इत्यादी कारणास्तव व्यवसाय करणे शक्य नसल्यास तर इतर जे काही भागीदारांना 14 दिवसाची कायदेशीर पूर्वसूचना देऊन संस्थेचे विसर्जन केले जाऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, ही जे काही एक किंवा अधिक व्यावसायिकांनी एकत्र येऊन भागीदारी संस्था निर्माण केलेली असते. जर विशिष्ट अशा भागीदाराचा मृत्यू झाला किंवा त्याची दिवाळखोरी झाली किंवा त्याचे मानसिक असंतुलन असेल तर अशा वेळेस ही संस्था इतर सभासदांना 14 दिवसाची जी कायदेशीर पूर्वसूचना देऊन अशा संस्थेचे विसर्जन हे करता येत असते. अशा प्रकारे आपण भागीदारी संस्थेची एकूण 10 वैशिष्ट्ये बघितले. थँक यू विद्यार्थी मित्रांनो.